नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राहुल गांधी किंवा अगदी संजय राऊत इत्यादी मंडळी सतत एक पोपटपंची करत असतात की भारतात आम्ही भाजप विरुद्ध लढतोय, नरेंद्र मोदींच्या विरुद्ध लढतोय. ही आमची विचारांची लढाई आहे, विचारधारांची लढाई आहे. पण विचारधारा म्हणजे काय हे तरी त्यांना कळतं का, असा प्रश्न पडतो. कारण जे राहुल गांधी किंवा त्यांच्या बरोबरची इंडी अलायन्स नावाचे गठबंधन तमिळनाडूमध्ये स्टॅलिन या द्रमुक नेत्याबरोबर आघाडी करतं, तो स्टालिन असो, खुद्द राहुल गांधी असो, तिकडे शरद तुमचे सुप्रियाताई असोत किंवा उद्धव ठाकरे असोत, हे सगळ्या आपल्या पित्यांच्या पुण्याईवर राजकारण करतात. त्यांनी स्वतंत्ररित्या काही उभं केलं नाही. राहुल गांधी ज्या काँग्रेसचा आपण हायकमांड आहोत आणि सर्वे सर्व आहोत असं दाखवतात, तो काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. अनेक नेते, त्यांची बुद्धिमत्ता आणि लाखो कार्यकर्ते आणि त्यांचा त्याग, हौतात्म्य या बळावर काँग्रेस पक्ष या देशात उभा राहिला. त्याने स्वातंत्र्याची लढाई लढली. वेगवेगळ्या विचारधारांचे लोक काँग्रेस नावाच्या एका गठबंधनात होते आणि म्हणून ते गठबंधन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विसर्जित करावं, हा गांधीजींचा आग्रह होता. पण तो फेटाळून नेहरू वगैरे लोकांनी काँग्रेसला पक्षाचं स्वरूप दिलं आणि त्यावर कब्जा करून टाकला. त्यामुळे त्यामध्ये इतर जे कम्युनिस्ट असतील, सोशलिस्ट असतील, हिंदुत्ववादी असतील, असे एक एक गट बाजूला होत गेले आणि त्यांचं पक्षरूप उभं राहून लढाई व्हायला वेळ लागला. तोपर्यंत जवळजवळ 3-4 दशकं काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नावावर नेहरू गांधी खानदान हे देशाच्या सत्तेवर कब्जा करून बसलं. विचारधारा, स्वातंत्र्याची लढाई याचा मागणूस एका घराण्याच्या राजेशाही आणि सत्ता बळकावण्याशी नसतो, संबंध नसतो. त्यामुळे ज्या वेळेला एखाद्या विचारधारेच्या आधारावर घराणेशाही सुरू होते किंवा कुठल्या तरी लोकप्रियतेचा आपल्या राजकारणासाठी फायदा घेताना व्यक्तिपूजा सुरू होते, तिथून त्या विचारधारेचा ऱ्हास सुरू होत असतो. आज तमिळनाडू मध्ये जे काय राजकारण आहे, त्या राजकारणाची तीच शोकांतिका आहे. कधी काळी म्हणजे ब्रिटिशांच्या आसपास, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्या वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या, त्यामध्येच डीएमकेची चळवळ, द्रविड चळवळ, द्रविड कझागम हा रामस्वामी पेरियार यांनी सुरू केलेल्या चळवळीचा भाग होता. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा याच्या विरोधात रामस्वामी पेरियार इतकी कंबर कसून उतरले होते की अगदी मंदिरातल्या मूर्ती फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पुरोहित वर्गाचं वर्चस्व आणि म्हणून अल्टिमेटली ब्राह्मण विरोधी चळवळ झाली. पण त्या चळवळीची विचारधारा काय होती? कुठल्या तरी एका व्यक्तीचं व्यक्तिपूजन, मूर्तीपूजन, प्रतिमा पूजन आणि त्याच्या आहारी जाणं याच्या विरोधात सुरू झालेली ती द्रविड कझागम चळवळ होती. तिचं पुढे अण्णादुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कझागम यामध्ये रूपांतर केलं आणि आज स्टॅलिन जे डीएमके म्हणतात, तो पक्ष हा त्या चळवळीतून आलेला आहे. ज्याची विचारधारा ही व्यक्तिपूजेच्या विरोधात होती, प्रतिमा पूजनाच्या विरोधात होती. त्या तमिळनाडूमध्ये गेल्या 50 वर्षात हळूहळू करत सगळं राजकारण, सगळं समाजकारण हे व्यक्तिपूजा आणि प्रतिमा पूजनाच्या बाबतीत केंद्रित होत गेलं. अण्णा द्रमुक हा पक्ष कुठून आला? एम.जी. रामचंद्रन नावाच्या एका लोकप्रिय अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना एकत्र करून द्रमुक विरोधातलं राजकारण निर्माण केलं आणि आपण
अण्णा दुराई यांचे समर्थक आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या पक्षाला अण्णा द्रमुक असं नाव दिलं. पुढे त्यांची चित्रपटातली नायिका आणि कथित प्रेयसी जयललिता याला रामचंद्रन यांनी राजकारणात आणलं आणि आपलं वारस बनवलं. त्या जयललिता या व्यक्तिगत आणि चित्रपटातल्या लोकप्रियतेच्या बळावर तमिळनाडूमध्ये सर्वात बलशाली राज्यकर्त्या बनल्या. जयललितांच्या मृत्यूनंतर परत एकदा द्रमुकला डोकं वर काढता आलं, पण तिथे घराणेशाही आलेली आहे आणि आता त्या घराणेशाहीला आव्हान द्यायला मध्यंतरी 10 वर्षापूर्वीपासून असा एक प्रयत्न चालू होता की रजनीकांत नावाचा जो सर्वात लोकप्रिय चित्रपट अभिनेता आहे त्याला राजकारणात आणायचं किंवा त्याने यावं आणि द्रमुकला आव्हान द्यावं. त्याला थोडं तसं वाटलं, पण त्याने प्रयत्न पण करून बघितला, पण तोही बाजूला झाला. दुसरा चित्रपट अभिनेता, लोकप्रिय अभिनेता कमला हसन याने सुद्धा प्रयत्न केला, तो मागे पडला. आणि स्टालिन ज्यांच्याकडे द्रमुक हा संघटित पक्ष होता तो सत्तेत येऊन बसलेला आहे. आणि अशा वेळेला आजचा एक लोकप्रिय द्रविडी अभिनेता काय तो जोसेफ विजय थलपती हा एक नवा पक्ष काढून स्टॅलिन यांच्या द्रमुकला आव्हान द्यायला उभा राहिलेला. तो किती यशस्वी होईल माहित नाही, कारण असाच प्रयत्न विजयकांत नावाच्या एका अभिनेत्याने केला होता, त्याची डाळ शिजली नव्हती. थलपतीची किती शिजेल माहित नाही. पण आज हा विषय मी घेण्याचं कारण असं की हा प्रचंड लोकप्रिय असलेला अभिनेता याने पक्ष काढलाय, त्याने 2-3 काय त्या रॅली केल्या, मेळावे केले आणि 28 का 27 तारीखला तो कुठेतरी करूर या जिल्ह्यामध्ये एक रॅली करत होता आणि तिथे तो पोहोचायला उशीर झाला. पण त्याला बघायला जमलेली जी गर्दी होती, त्याच्या चाहत्यांची गर्दी होती, त्या गर्दीमध्ये प्यायला पाणी नाही, चालायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही, बसायला जागा नाही आणि या चेंगराचेंगरीत 40 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 50-60 लोक रुग्णालयामध्ये मरणावस्थेमध्ये आहेत. कशासाठी? थलपतीला बघायला, विजय थलपती या अभिनेत्याला बघायला ही गर्दी लोटली होती आणि त्या गर्दीमध्ये महिला, वृद्ध, बालक हे चेंगराचेंगरीमध्ये मारले गेलेत. कुठेही कोणी गोळीबार केला नाही, कोणी लाठीमार केला नाही, कोणी बॉम्बस्फोट केला नाही आणि 40 माणसं मृत्युमुखी पडली. एक प्रकारचा रेकॉर्ड म्हणता येईल, कारण ही अशी चेंगराचेंगरी ही पहिली घटना नाहीये. मला वाटते 68-69 मध्ये अत्यंत लोकप्रिय असे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसला पराभूत करून तमिळनाडूमध्ये पहिलं सत्तांतर घडवणारे द्रमुकचे संस्थापक नेते अण्णा दुराई यांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी त्या अंत्ययात्रेमध्ये इतकी अफाट गर्दी केली होती की त्या गर्दीत चेंगराचेंगरीमध्ये 22 लोक माझ्या आठवणीप्रमाणे मृत्युमुखी पडले होते. थलपतीने तो रेकॉर्ड मोडला असं म्हणावा लागेल, कारण पहिल्या बातमीतच 40 लोक चेंगराचेंगरीत मरण पावलेले. मित्रांनो, असले रेकॉर्ड आणि त्या रेकॉर्डवर स्वार होऊन तुम्ही राजकारणात यशस्वी होणार असाल तर त्याला विचारधारेची लढाई म्हणायची का सांगावं. विचार ऐकायला लोक येतात, ते जमावासारखे येतात, पण तरी एकमेकाच्या जीवावर बेतू नये एवढी काळजी घेतात. ही चेंगराचेंगरी का झाली? जिथे सभा असेल तिथे काय तो लाऊडस्पीकरची व्यवस्था असेल, किती लांब बसलात तुम्ही, उभं राहिलात तरीही तुम्हाला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकत असतो. मग चेंगराचेंगरी होण्याचं कारण काय? तर प्रत्येक जण तो आपला लोकप्रिय आवडता अभिनेता जवळून बघण्यासाठी जे धावत सुटले आणि त्यातूनही चेंगराचेंगरी झालेली आहे. आणि असं होऊ शकतं याचं भान जर विजय थलपती नावाच्या अभिनेत्याला नसेल
तर तसा नेता उद्या निवडणूक जिंकला तरी तमिळनाडूच्या नशिबी कुठलं राजकारण वाढून ठेवलेलं असेल याचा विचार करा. थलपती जिंकला किंवा हरला तरी या राजकारणामध्ये तमिळनाडूच्या राजकारणाला दिशा देणारे पेरियार स्वामी, रामस्वामी पेरियार यांच्या विचारधारेचा किती भयंकर पराभव आहे ते बघा. केवढा पराभव आहे. व्यक्तिपूजा आणि मूर्तीपूजा, प्रतिमा पूजा यापेक्षा आपल्या बुद्धीवर विसंबून जगण्याचा विचार ज्या माणसाने दिला त्यातून सुरू झालेलं राजकारण आज कुठपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हाला आठवत असेल जयललितांचा मृत्यू झाला किंवा अगदी त्यांना तुरुंगात शिक्षा म्हणून जावं लागलं तरीही त्यानंतर त्यांनी निवडणूक जिंकली होती. याला आपण विचारांची लढाई म्हणायची का? मग त्या जयललिता ह्या कधी भाजप सोबत आल्या, कधी काँग्रेस बरोबर गेल्या आणि अशा लोकप्रियता गाठणाऱ्या नेत्याला सोबत घेऊन राजकारण करणारे सगळे पक्ष, मग ते काँग्रेस असो भाजप असो, हे सगळे जेव्हा विचारधारेची लढाई म्हणतात तेव्हा विचारधारेची शोकांतिका झालेली असते. उद्या तमिळनाडूचा मुख्यमंत्री होण्यासाठी विजय थलपतीला महत्वाकांक्षेने पछाडलेलं आहे आणि ती महत्वाकांक्षा गाठण्यासाठी तो ज्या काय रॅलीज वगैरे करतोय, मिटिंगा करतोय, मिरवणुका काढतोय, त्यामध्ये आपल्याला त्या सत्ता पदापर्यंत घेऊन जाणारा सामान्य माणूस हा सुखरूप राहायला पाहिजे याचा विचार सुद्धा त्याच्या मनाला शिवत नसेल तर मग असा मुख्यमंत्री तमिळनाडूला कुठे घेऊन जाईल याचा विचार प्रत्येकाने करावा. फक्त तमिळनाडूत नाही, तमिळनाडू बाहेरच्या कुठल्याही राज्यातल्या प्रत्येक भारतीयानं याचा विचार केला पाहिजे की ज्या वेळेला अशा प्रकारे राजकारण चुकीचं वळण घेत जातं किंवा विचारालाच हुतात्मा करायला लागतं तेव्हा ते राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे याचा म्हणूनच विचार आवश्यक आहे. आता कदाचित त्यांना थलपती आहे, तो एवढा मोठा लोकप्रिय अभिनेता आहे, तो कदाचित 25-25 लाख रुपये, 50 लाख रुपये किंवा 1-1 कोटी रुपये मृत्युमुखी पडलेत त्यांच्या कुटुंबाला दान करील. कदाचित तमिळनाडू सरकार किंवा भारत सरकार सुद्धा पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून 5-50 लाख रुपये प्रत्येक मृताच्या कुटुंबियाला देतील. पण सत्तेच्या आणि मतांच्या आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये नेत्यांकडून, मग लोकप्रिय असो की नसो, त्या नेत्यांकडून सामान्य जनतेच्या वाट्याला अशाच गोष्टी येणार आहेत का याचा प्रत्येकाने मित्रांनो विचार केला पाहिजे. कारण विषय हा फक्त तमिळनाडू पुरता मर्यादित राहत नाही, अशा गोष्टी कुठे ना कुठे होतात. अगदी कुंभमेळ्यात सुद्धा होतात. मक्केला सुद्धा एकदा अशा गोष्टी चेंगराचेंगरीच्या झालेल्या आहेत आणि मुंबईला परळच्या एका रेल्वे स्थानकाच्या ब्रिजवर सुद्धा चेंगराचेंगरीने अशी डझनावारी माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत. या सगळ्या 140 कोटी लोकांना उत्तम नागरिक होण्यासाठी थोडं तरी शिस्तीचं पालन करावं हे शिकवणारा कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना नाही. त्यासाठी अगत्य दाखवावं असं कुठल्याही नेत्याला, पक्षाला, संघटनेला वाटत नाही. मन विषण्ण होतं मित्रांनो. ही बातमी मी काल बघितली आणि मन खूप खट्टू झालं. तेव्हा बातम्या येतात तो येणार होता त्यापेक्षा 7 तास उशीर झाले आणि त्यामुळे गर्दी वाढत गेली. ज्याला आपण दिलेल्या वेळेवर पोहोचावं आणि आपल्याला ऐकायला बघायला येणाऱ्यांमध्ये असं काही भयंकर मृत्यूचं तांडव होऊ नये असा विचार सुद्धा ज्या माणसाच्या मनाला शिवत नाही तो उद्या तमिळनाडू जिंकू सुद्धा शकेल अशी माणसं या भारतीय समाजाला हवीत का याचा विचार केला पाहिजे. निवडणुका कोण जिंकणार कोण हरणार ही दुय्यम गोष्ट आहे. पण ज्या देशात लोकशाही आहे त्या देशामध्ये किडामुंगी सारखी माणसं मरतात,
चिरडून मरतात, अपघातात मरतात, घातपातात मरतात. त्याचा विचार कधीतरी सुरू होणार की नाही, हा प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय आता आता दुसरी बाजू असेल ती त्याचा राजकारणासाठी उपयोग करेल. विजय थलपती आपल्या पद्धतीमध्ये सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करेल किंवा त्यातून आपल्या लोकप्रियतेचा दावा करेल, बघा चेंगरून मरायला पण माझ्यासाठी माणसं तयार आहेत, असाही दावा केला जाऊ शकतो. पण आपण माणूस उरलोत का याचा कोण विचार करायचा? कोणी करायचा विचार? किडा मुंगी सामान्य जीव सजीव कळपाने आणि ह्याने जगणारी माणसं आहेत, घोळक्याने प्राणी आहेत. त्यापेक्षा माणूस वेगळा मानतो ना आपण. ही शर्मेची गोष्ट एक ते विजयसाठी नाहीये, सगळ्यांसाठी आहे. मोठमोठ्या सभा घेऊन दाखवायच्या आणि त्यातून आपलं शक्ती प्रदर्शन करायचं, ह्याच्या मागे लागलेले पक्ष आणि नेते यातलं वास्तव विसरून गेलेत का? आज जर तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान उपलब्ध आहे की तुम्ही करोडो लोकांसमोर घर बसल्या पोहोचू शकता. ह्या आता युट्यूबचा मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तो समजा 40,000, 50,000, 1,00,000, 2,00,000 लोक घर बसल्या ऐकत असतील, तर मग मी सभा घेण्याची गरज उरली आहे का? मिरवणूक मोर्चा काढायची गरज उरली आहे का? जी तुमची भूमिका असेल, जी विचारधारा असेल, ती घर बसल्या लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य असेल, तर मग अशा प्रकारे चेंगराचेंगरी आणि अपघातासारखी परिस्थिती केवळ आपली प्रतिमा उजळण्यासाठी करणारी माणसं या देशाला आणि समाजाला कुठे घेऊन जाणार, हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. पण त्याची दखल सुद्धा एक दोन दिवसापलीकडे मीडिया घेणार नाही, सार्वजनिक चर्चेत हा विषय राहणार नाही. कदाचित आणखीन एखाद दुसरी रॅली अशी होईल की ज्यामध्ये आणखीन एक 50-70 माणसं चेंगराचेंगरीत मरतील. हे थांबेल असंही नाही. मित्रांनो, हे सगळं सांगताना मन दुःखी होतं. आपण घसा कोरडा करून उपयोग आहे का असंही वाटतं. पण तरी आपल्याला जे चूक वाटतं ते सांगणं आणि अधिकाधिक ओरडून सांगणं, परत परत सांगणं अगत्याचं वाटतं. म्हणून असे विषय करावे लागतात. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.